नमस्कार मित्र हो, कसे आहात? तर एकांताचा वेळ, निवांत निरव शांतता, स्वतःच्या मनाच्या संगोपनासाठी माणूस अनंत प्रयत्न करत असतो. प्रयत्नाची पराकाष्ठा आणि इच्छाशक्ती, त्यामुळे सतत नाविन्याचा ध्यास मनामध्ये असतोच, असायलाच हवा. तुम्ही म्हणाल, नेमकं असं का बोलता, कशामुळे बोलता, बोलण्याचा हा भाव काय आहे आणि यातला संदर्भ काय? आपण बोलतो, बोलायला अनंत विषय असतात. मनुष्य जन्माबरोबर, जगण्याबरोबर अनेक अनुभव सिद्ध जपत असतो, जगत असतो. प्रत्येक वेळेला माणसानं नकारात्मकच का बोलावं आणि का म्हणून आपण तसं स्वीकारावं? जगामध्ये नकारात्मक भरपूर आहे आणि त्याची डिप्लोमसी, ते शब्दरचनांचं गोल गोल फिरणं, नको तितका गोडवा, नको तितका कडूपणा आपण जीवनामध्ये, जगण्यामध्ये का पेरतो, असा प्रश्न कधी कधी आपल्याला उगीच मनाला वाटत असतो. बरोबर. आपण एक बाजू धरतो आणि एक बाजू विसरतो. आपण आपल्यापुरतं पाहतो, हा प्रत्येकाचा तो स्वभाव असतो, जगण्याची पद्धत असते. सजगता आणि सावधपणा हा जीवनामध्ये तितकासा खूप गरजेचा आहे. फार नेटकीपणात आयुष्य छान जगता आलं पाहिजे, छान जगता आलं पाहिजे. का नको? सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये हाच धागा प्रत्येकाला वाट्याला येईलच का असं नाही. पहा, बोलायला विषय लगेच तात्काळ सुरू होतो. पहा, माणसं वेंधळे असतात, आंधळे असतात, सजग नसतात, सावध नसतात. नको तितक्या मोहामध्ये गुरफटत जातात, गुंतत जातात आणि स्वतःला स्वतःच्या अस्तित्वापासून विलग करत जातात. हा मानसिक भाग आहे. पहा, परंतु तोच जर आपण जगत गेलो, वाहवत गेलो, आता सध्या पावसाळ्याच्या काळामध्ये वाहवत गेले, लोंढा येतो आणि वाहून जातो. पुन्हा नंतर मार्च एप्रिलमध्ये तीच नदी कोरडी असते, आहे ना? तसंच भावनेचा भर, भावनेला आलेला पूर, महापूर अस्तव्यस्त, त्रस्त आणि चिंताग्रस्त करतो. पहा, प्रसंग पहा, हे पंचमहाभौतिक जे आहे ना, ते एकमेकाच्या विरोधात असतं. पहा, जल अग्नीला, अग्निवायूला, पृथ्वीला हलवणारी ही शक्ती असते. पण वायुमंडल, आकाशमंडल निरव, एकांत, निर्लेप, निसंग असतो. पहा, पाचवा स्तर आहे. पाहतो, चार वस्तू सहज दिसतात. अग्नी दिसतो, पृथ्वी दिसतो, जल दिसतो, वायू दिसतो. वायू दिसतो नाही, पण तो भासतो आणि त्याला वेग असते. तो प्राणाम शरीरम गृह, तो प्राणवायू आहे. त्या वायूवरच हे लौकिक जीवन आहे. वात, पित्त, कफ, त्रिदोष आणि त्रिदोषाला दोषात्मक आहारशास्त्र माणसाची प्रकृती बिघडवायला कारण असतं. पहा,
तर पहिला विषय, नको तो संग, नको तो विहार, नको तो वागण्यातला प्रादुर्भाव. आलं लक्षात? भावनेचा बहर आणि भरकटलेली माणसं. तर व्यसन, वासना आणि जुगार. आलं लक्षात? तर संदर्भ असा देता येत, कोणतं? गाव, शहर, महानगर. आणि तिथली व्यवस्था, तिथली माणसं, तिथली वृत्ती, तिथली कृती, तिथली प्रवृत्ती, त्यात वाहत जाणारी माणसं. आलं लक्षात? भावनिक वाहन आहे पहा हे. आणि प्रसंगच असा आहे पहा, क्लिष्ट विषय नाही आहे बरं का, सहज आहे. व्यक्ती सापेक्ष नाही, व्यक्ती स्वभावाचा प्रादुर्भाव आहे पहा. आणि संगत, सोबत आणि लागलेला विकार. छोट बाळ जन्मतं निर्विकार असतं, परंतु मानसिक संसर्गातील त्याच्या वाढण्याबरोबर त्याचं जगणं, वागणं, बोलणं बदलत जातं. बालपण, कुमारपण, युवापण, तारुण्य, मधला काळ आणि प्रौढत्व येऊन नंतर शेवटला आजारपणातला तो 60 नंतरचा जो काळ असतो. तर ते टप्पा 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 करीत आयुष्याचा प्रवास 60च्या पुढे सरकत गेला तर जीर्ण देहांना आजाराचा प्रादुर्भाव असतो. जगावं कसं, वागावं कसं, बोलावं कसं, संपर्कात आल्यावर आपण सजग, सावध आणि चाणक्ष दक्ष किती असतो ह्यावरच अवलंबून आहे पहा. सण, उत्सव, समारंभ, सामाजिक जीवन, नातेसंबंध, त्याबरोबर माणसाचं करिअर घडत असताना रोजीरोटी आणि पूर्वमीमांसा, काही पूर्व संचित काही असेल तर ती प्रज्ञा, ते ज्ञान त्या माणसाच्या आयुष्याला कलाटणी देतो, बदल घडवतो. तो केव्हाही घडेल, चांगला घडेल, सकारात्मक घडेल, परंतु आकलन क्षमता, निरीक्षण करता आलं पाहिजे, व्यवस्थित राहता आलं पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छाशक्ती आहे. इच्छा तिथं मार्ग. जगावं कसं, वागावं कसं, बोलावं कसं, हे कळत नकळतपणे माणूस शिकत जातो, अनुभवत जातो आणि आयुष्याला गोडवा येतो, रसाळपण येतं. हे काय येतं? कारण निरीक्षण करता आलं पाहिजे. माणसाची प्रकृती आणि प्रवृत्ती निहाळता आली पाहिजे, अनुभवता आली पाहिजे. गाव, भाव, गावातली माणसं, नातेसंबंध, त्यांचेही स्वभाव, गुणधर्म, वात पित्त कफ हे खास आहे. वात पित्त कफ. वात माणसाचा जर डोक्यात उतरला तर तो वाचाळ होतो, बडबडा होतो, वाईट बोलतो, विक्षिप्त वागतो, भांडण करतो आणि त्याचं विचाराचं प्रदूषण अवतीभोवती असतं.
कफ आहे. संयम, विवेक आणि सतत ध्यान हे आपल्याला चांगलं चांगलं घडवायचं. पित्तवाली माणसं, पित्त एक चांगलं असतं बरं का, एनर्जी असते ती. त्या एनर्जी बरोबर माणसाला उत्साही, आनंदी, टवटवीतपणा, ते पित्त सुद्धा चांगलं सकारात्मक जर असेल तर छान सशक्त, चपळ, तितकंच उत्साही आणि उल्हासित असू शकतं. परंतु ते सम्यक संतुलन असलं तर वात, पित्त, कफ हे तीनच प्रकृती आहे. पहा, माणसाचं वर्णन त्यातूनच सुरुवात होतं. वात, पित्त, कफावून स्वभाव गुणधर्म ही तसेच त्यावरून लक्षात येते. ही नाडी परीक्षा आहे. पहा, भावमुद्रा कळतात की ह्याला कफ दोष आहे, ह्याला वात दोष आहे, ह्याला पित्त दोष आहे. हे सूक्ष्म अवलोकन, निरीक्षण, गणन करता 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 माणूस शिकू शकतो आणि त्याला कळू शकतो. हे आकलन गणन का होतं? कारण गणमान्य व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये असतं, येतं. त्यांना आपण ओळखलं पाहिजे, त्यांना जाणलं पाहिजे. ज्ञान हे काही दाखवायचा विषय नसतो. ते ओघवताना सहजतेनं येतं. ते ज्ञान पै गाबरवे, सद्गुरूशी लागावे, चरणी लागावे, चरणी लागावे. सन्मार्ग, चरणपूजा म्हणजे काय? सन्मार्गाची पूजा आहे, व्यक्तिपूजा नाही. आपण बोलणार नाही की व्यक्तिमोहात, व्यक्तिपूजित आपण अडकावा नको. सन्मार्ग आणि सत्संगी हे ज्ञानाबरोबर सतत तपसाधना, जपसाधना, भगवत भाव, श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असेल तर ज्ञान असेल. विश्वास हा दृढ असतो, निश्चयाचं बळ, दृढ विचार. विश्वास, श्वास आणि विश्वास. जसं प्राण आहे ना शरीरात, तो हनुमंत, वायुपुत्र, तो दास्यत्व गुण आहे. ज्ञान आणि तप आणि साधना यातून आयुष्यामध्ये कलाटणी घडते. आनंदमय जीवन जगण्याला प्रवाह येतो. सुखाचा शोध लावण्यासाठी सतत माणसानं प्रयत्नशील असावं. ज्ञान, विज्ञान आणि तत्वज्ञान असा हा जीवनाचा प्रवास आहे. वाणीला लागलेला तो परिस्पर्श आहे. आणि आयुष्याला घडवण्यासाठी सतत सातत्य, निरंतर आपण नाविन्याचा ध्यास घ्यावा आणि सहजतेनं ह्या आयुष्याला चांगलं जगण्याला सन्मार्ग करावा. मार्गस्थ माणसं वाट बघतात, विचाराची वाट बघतात, व्यक्तीची नव्हे. आणि विचार हे एका बालकाला जसं शिकवावं ना, तसं ते विचार संस्कारित करतात. आणि संस्कार हे जपण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी ही आपली भारतीय परंपरा आहे. पहा, गुरु परंपरा आहे. आणि ओघवत रसाळपण माणसाला स्थैर्य देतो, गोडवा देतो. आयुष्याला एक छान असं वळण असायला हवं. भाषा जगते आणि भाषा जपली जाते मानवीय दृष्टिकोनातून, मानवी विकासासाठी. ज्ञान, विज्ञान
हे भाषेला आणि भाषेबरोबर सहजतेनं अनुभव घेतं आणि सुखाचा शोध लावण्याचा प्रयत्न करतं. असो, धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विचार पुष्प.